विद्यार्थी मित्रांनो, बहुतांश स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जात असतात। तर या ठिकाणी काय केलं आपल्याला 13/100 आहे अधिक 27/10 आहे अधिक 33/10 आहे। या ठिकाणी आपल्याला छेद जर समान असेल तर अंशाची आपण बेरीज करत असतो। आता छेद समान करण्यासाठी या 100 सारखा हा 100 घ्यायचा 100 घ्यायचा आहे, इथे आपल्याला काय करावं लागेल 10 ने गुणावं लागेल। मग अंशाला सुद्धा 10 नेच गुणावं लागतं। इथे सुद्धा छेद समान करायचा आहे म्हणून काय करायचं आपण 10 ने गुणणार आहोत। मग वर सुद्धा अंशाला 10 ने गुणावं लागेल। खाली मांडणी करून घ्या 13/100 येतील अधिक 27 आणि 10चा गुणाकार केला तर 270 येतील भागिला इथे 100 नंतर अधिक काय तर इथे 330 म्हणजे 33 ला जर 10 ने गुणलं तर ते 330 येतील आणि खाली 10 × 10 हे 100 येतील। आता इथे आपल्याला छेद समान झाला होता म्हणून अंशाची बेरीज करूया। 330 आणि 270 हे झाले 600 आणि 13 म्हणजे 613 होईल। आता 613 आहेत आणि त्याला छेदस्थानी 100 आहे म्हणजे 2 अंकांनी आपल्याला अगोदर काय करावं लागतं तर पॉईंट द्यावा लागतो। मग काय होईल तर उत्तर आपलं 6.13 होईल। हे 2 शून्य आहेत म्हणून 2 अंकांनी अलीकडे आपल्याला पॉईंट द्यावा लागतो म्हणून याचं उत्तर काय तर इथे पर्याय क्रमांक 1 आहे 6.13 हे त्याचं उत्तर असेल। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।